नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग ॲब्रिव्हिएशनच्या पुढच्या पार्टमध्ये आपण बँकिंग ॲब्रिव्हिएशनचे 20 ॲब्रिव्हिएशन्स घेणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण बऱ्यापैकी चांगले ॲब्रिव्हिएशन्स घेतले होते. आता पण चांगलेच आहेत. हे ॲब्रिव्हिएशन्स तुम्हाला बँकिंगमध्ये विचारले जातात. एक्झाम ओरिएंटेड आहेत. एक्झाममध्ये आलेले असतात. 1 ते 2 मार्क तुम्हाला भेटून जातात. तुम्हाला प्रत्येक सेटमध्ये एन-पी-ए मधलं ए विचारलं जाऊ शकतं, सी-डी-बी मधलं आय विचारलं जाऊ शकतं, आर-आर-बी मधलं बी विचारलं जाऊ शकतं, एफ-आय-आर मधलं आर विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स येतो, याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा कोणता कुठल्या ह्याचा फुल फॉर्म आहे असं पण विचारलं जातं. तर आपण बँकिंग ॲब्रिव्हिएशन्स बघूया. थोडंसं वेगळ्या पद्धतीने घ्यायचा माझा विचार आहे. मी अगोदर तुम्हाला ॲब्रिव्हिएशन सांगेन आणि नंतर तुम्हाला जे पहिलं आहे ते सांगेन. तर बघा, नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे एन-पी-ए. दुसरं बघा, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे जी-एन-पी-ए. नेट नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे एन-एन-पी-ए. पॉइंट ऑफ सेल म्हणजे पी-ओ-एस. पाचवा आहे बघा, चेक ट्रंकेशन सिस्टीम सी-टी-एस. सहावा आहे बघा, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस ई-सी-एस. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एफ-आय-आर 7वं. कोर बँकिंग सोल्युशन सी-बी-एस 8वं. ट्रेझरी बिल 9वं. टी बिल. गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी सिक्युरिटी 10वं. ओपन मार्केट ऑपरेशन OMO 11वं. वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस 12वं. वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस WMA 12वं. डिपॉझिट, आता लक्ष द्या, डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन DICGC 13वं. 14वं बघा, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबी SIDBI. 15वं बघा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI. 16वं बघा, नॅशनल हाऊसिंग बँक NHB 16वं. 17वं बघा, रिजनल रुरल बँक्स RRBs. प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी PACs 18वं. 19वां बघा, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक SCB आणि स्पेशल मेन्शन अकाउंट SMA 20. हे अशा प्रकारचे ॲब्रिव्हिएशन्स होते बघा. हे अशा पद्धतीने मी घेतलेत. मला वाटतं थोडंसं फास्ट झालंय, पण ठीक आहे. तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे, लिहून काढायचंय तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे. ते लिहिल्यानंतर तुम्ही परत एकदा वाचू शकता. तर बघा, हे ॲब्रिव्हिएशन्स अशा प्रकारे आहेत. तर एक्झाम ओरिएंटेड ॲब्रिव्हिएशन्स आहेत, तर तुम्ही करू शकता. वेगळ्या पद्धतीने घेण्याचा मानस की वेगवेगळ्या पद्धतीनं ट्राय केलं पाहिजे. ट्राय एररला हे मला वाटतं चांगल्या पद्धतीने मी घेतलंय. अजून एक आपल्याला 2 ते 3 पार्ट घ्यायचेत. आपण कंटिन्यू करूया ही सीरीज. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात. ॲब्रिव्हिएशनचा पण पार्ट करून घ्या, जो की मेन्ससारख्या एक्झामला तुम्हाला कामाला येतो. ज्या साध्या एक्झाम असतात, DCC आणखीन दुसऱ्या सहकारी बँकांच्या एक्झाममध्ये हे विचारलं जातं, बऱ्यापैकी विचारलं जातं. तर तुम्हाला हे पण करायचंय आणि आपल्या नॅशनलाइज बँकेच्या एक्झाममध्ये पण येतं. तर करत राहा ॲब्रिव्हिएशन्स. आपण असंच स्टॅटिक जीके वगैरे ह्याच्यानंतर घेऊयात, पण हा पार्ट आहे तर करा हा. धन्यवाद. थँक यू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. @360 एज्युकेटर हे आपलं युट्यूब चॅनल आहे आणि नाद DCC बँकेचा एक टेलिग्राम चॅनल आहे, तिथून तुम्हाला भेटून जाईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू. थँक्स फॉर वॉचिंग.